नमस्कार मैत्रिणींनो. आज आपल्याला शेपूची भाजी बघायची आहे. शेपूची भाजी ही प्रोटीनने पूर्ण प्रोटीन असते. हाडांची मजबूतता होते, वाढते आणि हिच्या रक्तातली साखर कमी होते. तर आपल्याला आज ही अशी शेपूची भाजी बघायची आहे. बघा, अशी छान अशी पौष्टिक अशी शेपूची भाजी बघायची आहे. तर आपण आता सगळ्यात आधी छान अशी हिरवी जुडी घेणार आहोत. तर चला, तर मग आपण इथे हिरवी जुडी घेतल्यानंतर तिचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. ती अशी बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि एक कांदा घेतला. त्याच्यानंतर इथे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि मुगाची डाळ टाकून आपल्याला ही शेपूची भाजी करायची आहे. तर त्याच्या आधी आपण आता इथे शेपूची भाजी, जी पावसाळ्यात जर शेपूची भाजी तुम्ही करत असाल तर पावसाळ्यात जर करत असाल तर छान अशी हिरवी शेपूची भाजी घ्या आणि ती 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून टाका. ती जितक्या वेळेस तुम्ही धुवाल तितक्या वेळेस तिच्यातलं सगळं माती वगैरे असते आणि पावसाळ्यामध्ये ही शेपूची भाजी खूप प्रमाणात येत असते. त्याच्यामुळे तुम्ही जर ही शेपूची भाजी घेतली आणि ती छान अशी स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्या. त्याच्यानंतर आपण इथे कढईत तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये लसूण टाकला आहे. बारीक चिरून असा हा लसूण टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे कांदा घेतला आहे. कांदा जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत आपण इथे कांदा कांदा छान हा लालसर होईस्तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा आणि हिरवी मिरची. तर इथे छान असा हा कांदा बराचसा परतला गेला. गुलाबी रंग होईस्तोपर्यंत आपण परतत आहोत आणि छान असा हा कांदा परतून झालेला आहे. पूर्ण रेसिपी बघा, खूप सुंदर आणि झटपट होणारी आणि अशा पद्धतीने जर केली तर मुलंसुद्धा आवडीने खातील. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी थोडीशी हळद टाकणार आहोत. आता आपण इथे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी परतून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी हळद टाकल्यानंतर आपण इथे मुगाची डाळ जी आपण ती थोडीशी पाण्यात भिजवून ठेवलेली आहे. तर मुगाची डाळ करताना काय करायचं, मुगाची डाळ 5 ते 10 मिनटं स्वच्छ धुवून ठेवायची आणि ती अशी थोडीशी पाण्यात भिजवून, म्हणजे धुतली म्हणजे भिजली जाते आणि ती अशी 5-1 मिनटं आधी आपण करायच्या आधी 5-10 मिनटं अशी मुगाची डाळ जर भिजवून ठेवली तर आपली भाजी अगदी झटकेपट होते आणि सुंदर पण चवीला पण छान लागते. तर अशा पद्धतीने आपण इथे मुगाची डाळ टाकलेली आहे आणि ती 5-1 मिनटं असं परतू दिलेलं आहे. तिच्यातलं पाणी आणि तिच्यात थोडंसं हाताने आपण थोडं पाणी शिंपडलेलं आहे, की जेणेकरून ती मुगाची डाळ ही तुम्हाला माहितीच आहे खूप पौष्टिक असते आणि ही अशी मुगाची डाळ आपण थोडंसं पाणी शिंपडल्यानंतर ती थोडीशी शिजली. त्याच्यानंतर आपण इथे ही शेपूची भाजी टाकलेली आहे. इथे ही शेपूची भाजी टाकून आणि आपण 5-10 मिनटं असं परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे थोडंसं आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. आपल्याला जितकं टाकायचं तेवढं आपलं चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि छान अशी परतून घेणार आहोत. आता आपण इथे ही भाजी मीठ टाकल्यानंतर एखादा मिनिटभर अशी परतून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण इथे ही अशी परतून घेणार आहोत आणि पळीने आपण इथे हलवून घेतलेली आहे आणि तिच्यावर थोडंसं पाणी, म्हणजे हातावर पाणी घेऊन आणि शिंपडणार आहोत आणि झाकण ठेवून देणार आहोत. 5-1 मिनटानंतर आपली ही जी डाळ आहे ती आपण शिजली का नाही बघणार आहोत. तर ही अशा पद्धतीने आपण इथे, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर झटकन अशी ही शेपूची भाजी होते आणि चवीलासुद्धा सुंदर लागते. तर अशा पद्धतीने आपण इथे ही भाजी आपली झालेली आहे. त्याच्यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून 5-10 मिनटं असं वाफवू देणार आहोत आणि 1-2-1 मिनटानंतर आपण परत ही बघितलेली आहे. तर आपण इथे हातात डाळ शिजली का नाही ती घेऊन बघणार आहोत. तर असं 2 ते 3 वेळा उघडून बघितलं आणि 5 ते 10 मिनटात आपली ही शेपूची भाजी 10 मिनटात तयार होणार आहे. तर तिच्यावर आपण परत थोडीशी शिजायची बाकी होती. त्याच्यानंतर परत आपण इथे बघितलेली आहे आणि छान अशी आपली ही बघा, अशा पद्धतीने आपण इथे डाळ शिजली का नाही हाताने दाबून बघणार आहोत. इथे डाळ थोडीशी कच्ची होती आणि परत थोडीशी वाफू देणार होती, पण थोडी
छान अशी बऱ्यापैकी, कारण खूप आपण डाळ इथे शिजू देणार नाही आहोत. कमी डाळ शिजवून आणि छान अशी ही भाजी, शेपूची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर वाटला व्हिडिओ जर चांगला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान अशी ही पौष्टिक शेपूची